नमस्कार मंडळी, काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच, पण आज फक्त मजेत नाही, तुम्ही आज मजेत हसत हसत असणार आहात पुढचे 15-20 मिनिटं नक्की खात्रीशीर. आता हे का तर आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये कोण आलेलं आहे ह्याची एक छोटीशी हिंट देते. जरा सहन करा. जिया जले जा जले नैनो तले धुआं जले रात भर धुआं जले जानू ना सके उंदीर मांजर पकडेंग्यो मांजर उंदीर पकडेंग्यो दिवसभर हेच करायचं. वास खूप वा क्या बात आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दोघांना खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात. आय एम शुअर तुम्ही खूप बिझी असणार आहे आता. थँक्यू. आणि ना ही मीटिंग आहे ना रचना, मला एक काही क्षणात ही मीटिंग ठरली. मला माहित नाही कशी ठरली ती. 5-6 मिनिटाच्या गॅपने ही म्हणाली ये संपला विषय, आलो. शेड्यूल चेंज झालं. वा खूप छान. आणि आय एम शुअर आता पुढे 15-20 मिनिटं म्हणलं असं सगळ्यांना खूप मज्जा येणार आहे. तुमचं सध्या काय भरपूर शेड्यूल, म्हणजे फिल्म शूट जास्ती हेक्टिक असतं का फिल्म प्रमोशन जास्ती हेक्टिक असतं? हेक्टिक नाही म्हणता येणार, एक आनंद असतो, पण आमचे प्रमोशन्स जास्त हेक्टिक ह्यासाठी आहेत कारण आम्ही मध्ये मध्ये हास्यचित्र पण करतो. त्याचं लिखाण, त्याच्या मीटिंग्स, त्याच्या गॅप मध्ये फक्त प्रमोशन्स आणि असं चाललंय, त्यामुळे जोरदार हेक्टिक. 3-4 तास झोप, जी आम्ही मुंबईहून प्रवास करतो जिथे जिथे, तेवढी झोप होते आमची. पण आय एम शुअर यू कॅन रिलेट की जेव्हा आपलं पॅशनच प्रोफेशन असतं तेव्हा हे सगळं परफेक्ट छोटं नाही, म्हणजे हे सगळं चालून जातं ना, तो चलता है. करेक्ट. सो आता आपण म्हणजे आपण काय गप्पा एरवीच मारू शकतो, पण आज पण आता म्हटलं पहिला एक जो सेगमेंट मला घ्यायचा होता तो रॅपिड फायरचा नेहमीसारखा नको. तर ह्याला आपण म्हणूयात रिॲक्ट करा, बोलू नका. ओके. फक्त फेशियल एक्सप्रेशन्सनी. पण मग काय असणार ते? मी काहीतरी सिच्युएशन देणार आहे, बरं, एक लाईनीतली सिच्युएशन असेल बस, आणि त्याच्यावर तुमचे फेशियल रिॲक्ट करायचंय. फेशियल एक्सप्रेशन. ओके. आणि एकेकानी तुला ओळखायला नाही लावायचंय, फक्त रिॲक्शन. एकेकानी का दोघांनी ऍट अ टाइम. चला, रेडी? आर यू रेडी? हा. टेन्शन थांब ना जरा. 1 तारखेला बँक बॅलन्स बघितल्यावर आता मी दाखवतो. क्या बात आहे. आता ह्याला जोडून लगेच 30 तारखेचा बँक बॅलन्स. अरे 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 वा क्या बात आहे. एखाद्या मित्राने 25 दिन में पैसा डबल अशी स्कीम सांगितल्यावर वा क्या बात आहे. जिफच डोळ्यासमोर आला. गुलकंद सगळीकडे प्रदर्शित झाल्यावर हाऊसफुल पाट्या लागल्यावर. ओहो, क्या बात आहे. वा 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 वा. 30 मिनिटं तुम्हाला तुमचा आर्थिक सल्लागार म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स, SIPs या सगळ्याबद्दल ज्ञान देतोय, आणि त्यातलं एकही शब्द तुम्हाला कळत नाहीये. पण हा सल्लागार कोण आहे? रचना असेल तर मला कळेल. हे तो पुढचा प्रश्न आहे. नाही हे बघा, मी एक्सप्रेशन कसे देऊ? नाही, दुसरं कोणीतरी जनरल, असं असतं ना, रॅन्डम, साधारण टिके आणि भीम टिके असं असतं. आधी आधी साधारण टिके आहे. 30 मिनिटं चालू आहे साधारण टिके. वा वा, हे बात आहे. आता माझी असं डोळे उघडे ठेवून झोपला रे. डोळे उघडे ठेवून झोपू शकतो. क्लास. आता याच कॉन्सेप्ट मी सांगते माझ्या युट्यूब व्हिडिओ. माझंही प्रमोशन झालं, असं कसं नाही. मी हा कॉन्सेप्ट सांगते, तर तुमचं काय रिॲक्शन असेल? वा.
पाड पाड सगळं पाडून तोडून टाक. वा 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 वा, क्या बात आहे. आता जुन्या कुर्त्यात हात घातल्यानंतर अचानक 500ची नोट सापडली. आणि जायचं संपवायची ती. क्या बात आहे, क्या बात आहे. खिशात हात घातला परत कुर्त्यात आणि नंतर लक्षात आलं की ती जुनी 1000 रुपयाची. ही परफेक्ट ना फायनान्शियल प्लॅनर जसा विचारेल प्रश्न करेक्ट आहे. पण अरे अब मैं क्या करू. वाया गेले माझे 1000 रुपये. मारा गेला सुरुवात केली त्यांनी. कानात पिनात त्याचा उपयोग आहे दुसरा. ओरे पेपर होऊन जातो. जस्ट पेपर. एक्झॅक्टली. वा. शेवटचा प्रश्न. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल खूप राग काढलेला आहे, व्हॉइस नोट, फोन उचलला, व्हॉइस नोट घेतली, प्रचंड राग एखाद्या व्यक्तीबद्दल व्यक्त केलेला आहे आणि ती व्हॉइस नोट चुकून त्याच व्यक्तीला पाठवली ज्याच्याबद्दल बोललाय. अरे तुला माहितीये का, तू स्किटचे विषय देतेस आम्हाला. हा म्हणजे असे आम्ही विषय काढतो. हा हे मी ऍक्च्युअली स्किट केलेलं आहे माहितीये का. काय सांगतोय. हो हो, की एम्प्लॉई असतो आणि तो बॉस असतो आणि त्या बॉस बद्दलच दुसऱ्या एम्प्लॉईला पाठवायचं असतं. बर. तर ते बॉसलाच पाठवतो. क्या बात आहे. अरे तो येडाय रे, त्याने टपलवलं पाहिजे त्याला. आई शपथ ना, डोक्यात जातो ना तो रे, खांडेकर आहे तो बोलवतो. पण हे सांभाळून कसं घ्यायचं. काय नाही, तो बोलवतो. तू त्याला बोलवतो की तुम्ही आता एक मेसेज पाठवलं, आधी घालतो सर मी मुद्दामून पाठवलंय सर, हे मुद्दामून मी हाच ग्रुपवर पण पाठवलाय, इतरांचे रिएक्शन बघा सर, हे तयार राहा ह्यासाठी. आणि असं करून तो बाहेर जातो आणि पुन्हा वैष्णव पाठव. आईला मी त्यालाच पाठवला, पुन्हा त्यालाच पाठवतो. प्रियदर्शन जाधव खांडेकर यांनी ते स्किट केलेलं, अमेझिंग होतं. क्लास क्लास क्लास, क्या बात आहे. वा, मजा आली. म्हणलं चला पहिलं एक मजा आली. पण वेगळ्या प्रकारे एवढ्या प्रमोशन मध्ये काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह केल्याचं मजा वाटली जरा. बढिया. येस. तुझं गुलकंदचा ट्रेलर बघितलेला आहे आणि त्याच्यात तुझं जे सगळ्यात फेमस हो हमरे को तुमरे को ते जे आहे तेही ट्रेलर मध्ये आहे माझ्या मते. तर एक जर तुला कोणाला फायनान्स बद्दल काही सांगायचं असेल किंवा एखाद्याने चुकीचं फायनान्शियल प्लॅनिंग केल्यावर झालेली फजिती, हे जर तुला त्या स्टाईल मध्ये सांगायचं असेल तर कसं सांगशील. मुळात आधी सगळ्यांची माफी मागतो. हे मी नाहीतर ना, हल्ली काय झालेलं, हिंदी बोलल्यावर तुम्हाला मराठी बोलता येत नाही किंवा असं सगळं सुरू होतं. पण मी हे मुळात हिंदी बोलतच नाहीये. मी जे बोलतो ते हिंदी भाषाच नाहीये, मी वेगळंच काहीतरी बोलतोय. पण मी हिंदी भाषा अशीच बोलतो. करेक्ट करेक्ट. ती इथून नामाशेष होईपर्यंत असंच म्हणायचं, असं मी ठरवलेलं आहे. मराठी जिंदाबाद नेहमी आपलं ठरलेलं आहे. कित्येक मराठी लोक असं हिंदी बोलतात. सो हा, तर असं म्हणू शकतो. फोन समजा मला स्पॅम बीमचे फोन, मला जनरली मला स्पॅम बीमचे फोन येतात. ओके, हा, तर त्याला मी साधारणतः असं रिॲक्ट होतो. आता तू स्पॅम काही फोन कर की काय काय असतं स्पॅम. हा, हॅलो, हा नमस्कार, समीर चौगुले का. हा बोलते. हाँ सर, तुम एक खूप सुंदर प्लान होता आमच्याकडे. हिंदीत बोलतो मी. हो सर, हमारे पास एक बहुत बढ़िया प्लान है, आप उसमें इन्वेस्ट करना चाहोगे सर. हेलो, हाँ हाँ, हमके ये है, हमको बोल नहीं सकते हम अभी. हेलो हेलो, हम हाँ देखो, तो हम जेल में हैं अभी. जेल में. ये ना चोरी का मोबाइल पे हम बोलते हैं, तो ये मोबाइल का नंबर उसको दोने मत. हाँ हाँ, ये सर बहुत अच्छी स्कीम है सर. सर प्लीज 2 मिनट सुन तो. नहीं, जेल है, हम पॉकेट मारे हैं सर. उस पॉकेट में पैसे तो मिले होंगे आपको, उसका फाइनेंशियल प्लानिंग करना. अरे तुमके हे है का, तुमका अंग मेंदू का है का ये है. हम उधर नहीं है, हम जेल में, हम पॉकेट मार को, हमको पकड़ो को, कुतरो को मार को है, हमके लोगों ने हमके, हम नहू है का कोरको है. आता ह्याच्यातली हिंदी शोधून दाखवतो. क्या बात आहे, क्या बात आहे, बढिया. हा, खरं सांगू का, आजपर्यंत जितके काही पॉडकास्ट झालेले आहेत
त्याच्यापैकी हायेस्ट हसलेली असेल मी पण पहिला साधारण 5 मिनिटामध्ये, पण खूप मजा आली. वा. पण रचना, मला तुझ्याबद्दल एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा अनेक वेळेला असं होतं ना की थोड्या वेळ बोलल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वर्षानुवर्षांची मैत्री आहे. तसं तुझ्या बाबतीत, शार्दूलच्या बाबतीत आणि ती जी टीम आहे ना त्यांच्या बाबतीत झालं. आय डोंट नो कधी आपली एवढी चांगली मैत्री झाली. एकदा भेटलो फक्त. रसिकांना एवढंच सांगायचं की रचनाला मी फक्त एकदा भेटलेलो आहे. आम्ही आनंदमधनं जात होतो आणि तर तिथे एका कार्यक्रमाला जात असताना अक्षरशः आम्ही 1-2 तास भेटलो आणि त्यात आमची अशी मैत्री झाली की असं वाटतं की वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. सो तुझा स्वभाव त्याला खूप चांगला आहे, कारणीभूत सुद्धा आहे. येस, अशीच राहा. नक्की. दुसरं काय शुभेच्छाच नाही, अशीच राहा. वा वा वा. येस. ईशा, तुझं जे एक कॉमेडी मधलं जे करिअर सुरू झालं, कधी तुला प्रश्न असा पडला होता की कॉमेडी मध्ये करिअर करावं का काही तुझं वेगळं पॅशन होतं जे तुला आरशात बघितल्यावर तिला कदाचित वाटू शकलं असेल. नाही आरशात बघा, बघितल्यावर हा म्हणजे आणि ना, comedy करू असं कळत नाहीये काही. नाही, कॉमेडी असं करायचं असं काही हे नव्हतं. मी ऍक्टर आहे, मी ऍक्टर आहे कारण का मला ती गोष्ट खूप जास्त आवडते. मला ते कॅरेक्टरवर काम करणं, मी जे नाहीये ते काहीतरी प्ले करणं, ते खरं करण्याचा प्रयत्न करणं, ह्याचं मला खूप पॅशन आहे, वेड आहे. त्याच्यामुळे कुठल्याही मीडियम मध्ये असो, टीव्ही असो, सिनेमा असो, नाटक असो आणि कुठल्याही जॉनराचं काम असो, मला ऍक्टिंगच करायला खूप आवडते. त्यामुळे माझं कधीच पर्पज फेमस होणं किंवा काय काय अशी पर्पजच कधी नव्हते, ऑब्जेक्टिव्ह नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप सिक्युअर आहे आणि खुश आहे, कारण का मला जे आवडतं ते करायला मिळतंय, हेच बेस्ट आहे. आय थिंक हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बऱ्याच फील्ड्स मध्ये हे खूप कॉमन असतं आजकाल की इन्सिक्युअर होतात लोक, खूप फास्ट इन्सिक्युअर होतात आणि ते झाल्या म्हणजे सगळं मग तुमचा ओव्हरऑल जो आनंद असतो त्या कामातला तो सगळा निघून जातो. आणि माणूस म्हणून इन्सिक्युअर असलं की ते कामात येतं. अजून एक प्रश्न दोघांसाठी आहे की हे जे तू आता म्हणली काम करायला खूप आवडतं, मनापासून मजा येते, पण व्हॉट आय फील इज MHJ मधले तुम्ही जे सगळे कलाकार आहात, खूप कमाल आहात आणि सगळे, तर त्याच्यातली बरीचशी टीम गुलकंद मध्ये पण आहे, राईट? तर कधी असं वाटायचं का रे हे म्हणजे आपण MHJच्या सेटवर आहोत का मूवी, काय फरक काय होता दोघांमध्ये? नाही, हास्यचित्राचं संपूर्ण वातावरण आणि चित्रपटाचे टोटली वेगळं होतं, कारण ती दोन्ही वेगळी माध्यम आहेत. सर जसं काम आमच्याकडे हास्यचित्रित करून घेतात तसंच ते याला नाही ट्रीटमेंट देऊ शकत, कारण ते माध्यमच टोटली वेगळे. तिकडे तुम्हाला 15 मिनिटात तुम्ही कुणावरही कॉमेंट करू शकता. मी आमिर हडकरवर करतो, मी प्राजक्ता माळीवर काहीतरी कॉमेंट करू शकतो, कारण तिकडे ना लिखाणाचे पण काही नियम असतात की दर 2-3 वाक्यानंतर एक पंच हा हवाच. म्हणजे 20-20ची मॅच कशी असते तसं ते आहे. कमीत कमी वेळात तुम्हाला धमाकेदार जास्तीत जास्त द्यायचं आणि फोर्थ वॉल ब्रेक करण्याचं फ्रीडम आहे तिकडे. आणि ती दिसताना तुम्हाला डोअर फ्रेम दिसते, पण त्याला दारं कुठे असतात? तसं तुम्ही चित्रपटात नाही करू शकत. चित्रपट हा रिअल माध्यम आहे. पण म्हणजे जसं इम्प्रोव्हायझेशन आय एम शुअर तुमचं सेटवर भरपूर वेळेला होत असेल, तसं इम्प्रोव्हायझेशन पिक्चर मध्ये नाही झालं की बऱ्याच वेळेला. पिक्चर मधल्या इम्प्रोव्हायझेशन मध्ये मला वाटतं रिहर्सल मध्ये सीन आता शूट करायच्या आधी जे इम्प्रोव्हाइज आम्ही रिहर्सल मध्ये करायचो ते, कारण का शेवटी शॉट कुठला लागलाय त्याच्याप्रमाणे मला मनात आलं म्हणून मी इथे नाही जाऊ शकत. जे स्क्रिप्ट मध्ये करता येऊ शकतं. असे तर मी अनेक ॲडिशन्स घेऊ शकतो, घेतलेला आहे, पण इथे ॲडिशन नाही. जे ठरलंय ना ते उत्तम करायचं, कारण त्याला प्रत्येक वेळेला फ्रेम तुम्हाला लावलेली आहे. तुम्ही 1 इंच जरी आउट ऑफ फ्रेम गेलात तरी तो शॉट कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे सचिन सरांची ट्रीटमेंटच ही होती की तुम्ही स्किट नाही करायचंय. ही एक मकरंद ढवळे नावाचं मी कॅरेक्टर करतो, ही रागिणी माने करते. या दोन्ही फॅमिलीची वेगळी गोष्ट आहे ती, त्यांचं काहीतरी म्हणणं आहे, तर ते रिअल वाटलं पाहिजे. तुला असं वाटलं पाहिजे की हा मकरंद ढवळे माझ्या शेजारी कुठेतरी बघितला किंवा या माणसाला मी बघितलंय कुठेतरी, तर तो मकरंद ढवळे तुला रिअल वाटण्यासाठी ना मी तो रिअल केला पाहिजे. मी स्किट मध्ये तो करत नाही, कारण स्किट मध्ये ना तुला माहित असतं की हे खोटं चाललंय, भिंत आहे, थोडस +1 करून एक्झॅजरेशन करायचं असतं, जे आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. तो अतिशयोक्ती अलंकार आपण वापरतो त्याला. पण मग तुम्ही एवढे जे करता MHJच्या सेटवरती, जर आपण परत याचं एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर तुम्ही इतके जर कमाल ऍडिशन्स काही मध्ये येत असतील किंवा +1 जसं तू म्हणली थोडंसं एक्झॅजरेटेड एक्सप्रेशन असतील, असं कधी झालंय की क्रूच हसायला लागलेला आहे आणि तुम्हाला बंद पडलं शूट, असं काही घडलेलं आहे का? नाही झालं, अनेक वेळेला. हा मंचच आहे ना तो स्पॉन्टेनिटीचा आहे. करेक्ट. तिकडे तुम्हाला काय सुचलं, कधी काय गेलं आपल्याला काही माहित नसतं. एकदा मला आठवते, मी आणि एक विशाखा सुभेदार आमची होती, आम्ही स्किट करत असताना कुत्रा आला स्टेजवर. मला माहित नाही कुठून आला. अरे तुला माहिती रचना, आम्ही असं बोलत होतो, जाऊया गप्पांच्या गावात स्किट होतं आणि मधून कुत्रा आला याच्या खालून. अपेक्षा ती बाई ग असं म्हणून ती घाबरली, ती कुत्रा कसा.
तर मी म्हटलं बघा मॅडम, आता तुम्ही म्हणू शकत नाही आपल्या स्किटला कोणी कुत्र विचारत नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी स्पॉन्टेनियसली करू शकतात की बोलू याचं प्रमोशन होतं, हिरकणीचं प्रमोशन होतं, तर त्यावेळेला सोनाली कुलकर्णी स्किटमध्ये भाग घेतला आणि ती मला असं असं करून गेली, तर मी लाजलो थोडं. ती माझी बायको असते, ती म्हणाली की विशाखा होती, ती म्हणाली हे असं केल्यावर तिने बरं असं केल्यावर लाजला. म्हटलं अरे ती हिरकणी तू बुरुज आहेस फक्त. म्हटलं अशा पद्धतीचं हे होते. किंवा अरुण काकांच्या स्किट्स मध्ये बऱ्याचदा असं होतं की अख्खा क्रू कास्ट सगळे थांबून हसायला लागतात. अरुणकडे ती कॅपॅसिटी आहे, Capacity. काही ते होऊ शकतं त्याच्या ते बाबतीत. एकदा भोजपुरी स्किट मध्ये तो झोपला तेव्हा झोपले भोजपुरी होता, आणि उठले तर उठून नेपाळी बोलायला होते. लागला तो नेपाळी होता तो. तेव्हा तर म्हणजे सगळे इतर ऍक्टर्स, नाही. सोफ्यावर थांबलं होतं skit. ऍक्टर्स, सई थांबलं प्रसाद होतं. दादा, सगळे तो एकदा थांबून स्वतः हसत पीटर होते. होता आणि तो तिच्या होणाऱ्या बायकोला पीटर म्हणून हाक मारत होता. पीटर पीटर अरे तूच पीटर आहे ना रे, अशा अनेक वेळेला झालेलं आहे त्याच्या बाबतीत. बढिया बढिया. सो जसं आपण एकदम स्टार्टला पण म्हणलो ना की आपलं पॅशनच जर आपलं काम असेल तर खूप मजा येतेच, काहीच डाऊट नाही त्याच्यात. बट आपलं जे वर्क प्रोफाईल आहे त्याच्यात एकच फक्त थोडी गंमत असते की फिक्स्ड इन्कम नसतं. ओके, इव्हन मी ऍज अ Uncertainty. कॉन्टेंट क्रिएटर मलाही कोणी पगार देत नाही ना, Correct. पण मला पगार करायचे असतात पण मला पगार मिळत नसतो. बरोबर. सो ही एक कुठेतरी गडबड होते कधी कधी फायनान्शियल हो. प्लॅनिंग मध्ये. तुम्ही ऍज अन ऍक्टर तुम्ही अशा काही सुरुवातीला मनी मॅनेजमेंट मध्ये काही चुका केलेल्या आहेत किंवा काय तुम्हाला वाटतं म्हणजे ऍक्टर्सला काय हे पेन आहे का ह्याच्यात? मला Income हे करायला. मी आता मला वाटतं 15 वर्ष करतेय काम, हम्म. पण मी थिएटर जास्त केलं बर. बरीच वर्ष. हम्म. तर त्याचे तर खूप कमीच पैसे येतात, त्यामुळे हम्म. सुरुवातीला तर येतात किंवा नाही येत हो, बऱ्याचदा. हो. हम्म, तर ते आई बाबांकडे देऊन टाकणे म्हणजे ते खर्चाला तसंही पुरत नाहीत, त्यामुळे सुरुवात तशीच झाली होती. पण हळूहळू सेव्हिंगचं महत्व कळायला लागलं आणि कधीतरी ज्या गोष्टी मोठ्या गोष्टी काहीतरी घ्यायच्या झाल्या तर Correct. ते आधी साठवलेले पैसे वापरता यावेत म्हणून काय करायला पाहिजे, मग ते हळूहळू ते अवेअरनेस आला. करेक्ट. मला माझ्या बचतीची सवय आईने मी खूप चांगल्या पद्धतीचं नाही म्हणता येणार, म्हणून मी खूप फॉर्मली मी सेव्हिंग करतो माझं वा. अनेक गेली वर्ष. आईने बचतीची सवय लावली. तिचं ना 3-4 महिन्याचे असे एनव्हलप्स तयार असायचे वा, perfect. की 3 महिन्याचा EMI ती लावून ठेवायची, की काय झालं ते 3 महिने आपण देऊ शकतो. मस्त. तर ते एवढं हे झालं माझ्या डोळ्यात की नाटक सुरू असतानाच मी SIP सुरू केले. म्हणजे मस्त. पहिले SIP होती ती 500 रुपयाची होती हम्म. आणि अशी SIP वाढत मग मी माझं हे नाही, करायला लोकांना लागलो. प्रश्न पडला होते वाढत नाही वाढत आता मी सांगू शकत नाही. हा पण पण मी एवढं इन्व्हेस्टमेंट करतोय. खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करते. तुझ्यासारखाच एक इन्व्हेस्ट फायनान्शियल माझा ऍडवायझर सुद्धा आहे, मी त्याच्याकडेच करतो. आणि मी माझी एक विशिष्ट सवय लावून ठेवली की प्रीमियर आपला आता इन्शुरन्स असतात सगळे, Correct. तर माझ्या स्वतःसाठी मी एक टर्म इन्शुरन्स काढलेला वा. आहे. ऍट द सेम टाइम माझं हाऊसिंग लोन आहे, त्याच्यासाठी एक वेगळा टर्म इन्शुरन्स काढलेला क्या आहे बात आहे. की काही झालं तर तो हाऊसिंग लोनचं लोन तिथे जाईल आणि हा टर्म इन्शुरन्स पूर्ण माझ्या मिसेसला मिळू शकेल. क्या बात आहे. आणि माझे सगळे जे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत ना ते साधारणतः 1-2 महिन्यात हे होत आहेत, मॅच हे होतात, त्याचा Mature प्रीमियम होतं, येतो. बरं, अच्छा, प्रीमियम premium भरायचे येतो. वेळ येते. बरोबर. तर मी काय केले तर प्रीमियमची सगळ्यांची मी माझं हे कॅल्क्युलेशन आहे, सगळ्यांची टोटल केली प्रीमियमची. बरं. ती साधारणतः 3-4 लाख रुपये येत असेल, ओके. डिवायडेड बाय 12. करेक्ट. आरडी. एवढे आरडी मी दर महिन्याला एका याच्यात करतो सेव्ह. वा, वा. HDFC बँक वॉट एव्हर जी बँक असेल हम्म, तिकडे. हम्म. मग मला ना त्यावेळेला धावावं नाही लागत खरंय. आणि मला त्याचा एवढा रिलीफ मिळतो ना की येस मला आता ती आहे आरडी, सो मला आता काही टेन्शन नाहीये. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की जे प्रत्येक माझ्या मते मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या कलाकारांकडे आत्ताची जनरेशन सोडल्यास शिस्त नाहीये, मी आर्थिक आता शिस्त exactly तेच प्रचंड म्हणणार होते कमी मी. आहे. त्यामुळे मी आमच्या हास्यचित्रेत अनेकांना सवयी लावलेल्या आहेत, अगदी नम्रता समीराव पासून, की तुम्ही सेव्ह करा, हो. SIPs काढा Correct. आणि कोणाला तरी विचारा. हा. नुसत्याच काढायच्या म्हणून SIPs तुम्ही काढू नका, कोणाला तरी विचारा. Exactly. त्यामुळे मी कंटिन्यू. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा 100 रुपये कमवत असाल ना, तर तुम्ही त्यातले 50 ते 60 रुपये सेव्ह केले पाहिजेत आणि तुमच्या गरजा 2-3 मग तुम्ही ना 10 रुपये वाटेल तसे उडवा. क्या बात. ते 10 रुपये उडवताना तुम्हाला गिल्ट येत नाही. आमची मंडळी एक्झॅक्टली उलटी करतात. आमच्याकडे मेकअप मॅन असतात किंवा हे असतात, त्यांच्याकडे 2-2 लाखाचे आयफोन असतात, त्यांना खरं तर त्याची गरज नसते. खरंय. आज ऍक्च्युअली बघायला गेलं तर मला आयफोनची काही गरज नाहीये. पण आता मध्यमवर्गीय घरातून आल्यामुळे आपले सगळ्यांचे खर्च सुद्धा ना खूप लिमिटेड आहेत. माझे खर्चच नाही आहेत मुळात, त्यामुळे आपल्याला आता खर्च दाखवावे लागतात.
की काय करायचं. मला सीए नेहमी मागे सांगत असतो की अरे तुम्ही अदरवाईज तुम्हाला भरावे लागेल कारण टॅक्स इतका जातोय. तर त्यामुळे मला सर्वांना तुझ्या माध्यमातून सांगायचंय की रचना जे काम करते ते अत्यंत महत्वाचं काम आहे आणि प्रत्येकाने आफ्टर करोना जास्त गरजेचं आहे आपल्या स्वतःला फायनान्शियल प्लॅनिंग करणं. त्यामुळे तुमच्यासारखी लोक जे असतात आणि तू ज्या पद्धतीने खेळकर पद्धतीने याचं महत्व अख्ख्या जगाला समजवतेस ना, शी आय टोटली रिस्पेक्ट दॅट. कारण ही अत्यंत किचकट गोष्ट आहे. ती गळ्यात उतरवणं ना ह्याला एक वेगळं स्किल लागतं. शक्यतो आपला स्वभाव कसा असतो, चल जाऊ दे चल, हे सगळ्यात पण ते आपल्याला नसतंच जायचं त्याच्यात त्याचं. आणि आमच्या क्षेत्रात मी आवर्जून सांगेन की कृपया फायनान्शियल प्लॅनिंग करा. करोना नंतर हे फार गरजेचं आहे. माझे अनेक मित्र जे सेटल्ड होते ते करोना नंतर वाताहत झाली आहे त्यांची. सेव्हिंग संपलेल्या आहेत, कोणी आजारी पडले त्यांच्या ह्याला पैसे नाहीयेत. हे अवेअरनेस खूपच खूप जास्त महत्त्वाचं. खरंच ते काम करतेस ते खूप ग्रेट आहे. माझा भाऊ यशवंत शिंगवीकर हेच करतो, तर त्यामुळे मला ते भाऊच असल्यामुळे विश्वास आहे, त्याच्यामुळे मी फार त्याच्यात पडत नाही. पण तो नेहमी म्हणजे जसं तुला पण हे पटेल की त्याचं नेहमी म्हणणं असतं नाही माझ्यावर सोडू नकोस, समजून घे काय काय मी कुठे कुठे इन्व्हेस्ट करतो ते तू पण समजून घे. तर ते हळूहळू मी प्रयत्न करते. ते खूप कठीण आहे पण हा अवेअरनेस खरंच. इन्शुरन्स पॉलिसीचं महत्व अजून आपल्याला कळलेलं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स हा गरजेचा आहे, लोकांना पटतच नाहीये. बरं त्याचा किती प्रीमियम कमी आहे, खूपच कमी आहे, पण ते पटत का नाही त्याच्या मागे म्हणजे यू वोंट बिलीव्ह. आपण काय मानसिकता असावी सांगते ना मी तुला. आमच्या ऑफिस म्हणजे दिव्याखालती अंधारचं उत्तम उदाहरण आता लगेचच सांगते. मी आमच्या ऑफिसमध्ये एकदा विचारलं होतं की इन्शुरन्स पॉलिसी कोणाकोणाकडे नाहीये आणि खरंच काही जणांनी हात वरती केला. त्यातल्या मी एकीला विचारलं की का बरं तुझ्याकडे इन्शुरन्स पॉलिसी का नाहीये, तर ती म्हणले आमच्याकडे असं बिलीफ आहे की तुम्ही इन्शुरन्स काढला म्हणजे तुम्ही काहीतरी वाईट गोष्टीचा विचार करून मग तो काढलेला आहे, तर ती वाईट गोष्ट घडायलाच नको म्हणून त्या दिशेने जायलाच नको. मी म्हणलं मोबाईलला आपण मोबाईल कव्हर जे लावतो, स्क्रीन गार्ड जे लावतो, ते मोबाईलचा इन्शुरन्स असल्यासारखाच तोच विचार आहे ना. म्हणजे मोबाईल पडून फुटावा हा विचार नसतो ना, चुकून काही झालं तर काही होऊ नये हाच विचार असतो. बट हा विचार लोक करतात आणि म्हणून इन्शुरन्स काढत नाही. वॉज टोटली. आणि हे एवढं रूटली आपल्या स्ट्रॉंगली डोक्यात आहे ना ते. आता मेडिक्लेम केवढा महत्वाचा आहे. बाहेर जा तुम्ही, खरंय म्हणजे अक्षरशः माणूस होत्याचा नव्हता होतो एवढे पैसे जात आहेत. म्हणजे माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, ती सांगत होती, कॅन्सर स्पेशालिस्ट आहे, ती सांगत होती मी स्वतः डोळ्याने असं बघितलेलं आहे की मेडिक्लेम नाही आणि अशा वेळेला लोक आधी तरी सुरुवातीला बेस्ट पाहिजे म्हणून आधी स्पेशल वॉर्ड मध्ये असतात, मग ते सेमी प्रायव्हेट मध्ये येतात, मग ते जनरल वॉर्डात शिफ्ट होतात. मी म्हणलं बापरे ही वेळ यावी एखाद्यावरती. हे किती हे पण तरी सुद्धा इन्शुरन्सचं महत्व अजूनही सगळ्यांना नाही. टर्म पॉलिसीचा काय फायदा, काहीच मिळत नाही त्याच्यातून. अरे म्हणलं ती का असते, तुमचं अचानक काही होऊ शकते यार, तुम्ही जगभर फिरता, ती अमाऊंटच तुमच्या नातेवाईकांना जी घरी आहेत त्यांना. ह्याचं मत मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला ना त्याचं पक्क महत्व माहिती आहे आणि मी जग इथलं तिथे हो, मी माझ्या SIP चुकवत नाही. गेले 25 वर्षाचा अनुभव, 20 वर्षांचा. प्राऊडली कॅन से की मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण माझ्याकडून थोड्या जणांनी इन्स्पिरेशन जरी घेतलं आणि सुरू केलं ना, 500 रुपयात तुम्ही SIPs किंवा व्हॉटएव्हर इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. तुला म्हणजे सांगायला सगळ्यांच्या याच्या माध्यमातून परत आवडेल, 500 रुपयाची एक बेसिक बेंचमार्क पूर्वी होता, 100 वर आणला गेलाय तो. काही म्युच्युअल फंड स्कीम 100 रुपयांपासून SIP सुरू करतात आणि एक म्युच्युअल फंड हाऊस आहे त्यांनी 10 रुपयाची SIP इंट्रोड्यूस केलेली. म्हणजे आता कोणी एक्सक्यूजच नाहीये ना. आज ऍक्च्युअली कुठल्याही व्यक्तीकडे महिन्याचे 10 रुपये का नसावेत, खरंच काहीच नाही, त्याला एक्सक्यूजच नाहीये. पण ते ना मराठी माणसाच्या मनावर भीती बसलेली आहे, नको भाई स्टॉक मार्केट. तेच आपण अमराठी इतर लोक आहेत, ते गुजराती वगैरे लोक आहेत, ते आयुष्य त्याच्यावर हे करतात, उच्च शिक्षित पण नसतात, ते बेसिक ज्ञान घेतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा पैसा खेळवतात. त्यात माझ्यासाठी एक खूप छान हा एक इन्सिडेन्स होता की जेव्हा असंच मी एका हॉटेलात गेले होते आणि एक गुजराती कपल आले आणि ते म्हणले आम्हाला खूप छान वाटलं तुला भेटून वगैरे. मुलाला इंट्रोड्यूस केलं, हा आमचा मुलगा. आणि खरं सांगतो तुमच्यामुळे हा इन्व्हेस्ट करायला लागला. किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे. पण म्हणलं एक गुजराती कपलनी एका मराठी मुलीला सांगावं, ही मोठी गोष्ट आहे, ही मोठी गोष्ट आहे. इन्व्हेस्टिंग सुरू केलं म्हणलं, पण त्यांच्याकडे बाळकडू असतं ते. एक्झॅक्टली. पण हे खूप चांगला मुद्दा तुझ्या ह्या गुलकंदच्या निमित्ताने आज मांडला गेलाय आणि माझी सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आणि विशेषतः आमच्या क्षेत्रातल्या सगळ्या कलाकारांना, सहकलाकारांना विनंती आहे,
प्लीज फायनान्शियल प्लॅनिंग करा. तो अविभाज्य घटक आहे तुमच्या आयुष्याचा. त्याशिवाय तुमचं काही अर्थच नाही तुम्ही जे कमवता त्याला. खरंय खरंय. आणि समीर दादा, तुझं ओव्हरऑल नॉलेज या बाबतीतलं बघून खरंच छान वाटलं. कारण नाही, सिरियसली सांगते की नाही, किती बेसिक गोष्टी सांगितल्या. अगदी टर्म इन्शुरन्स पासनं तुमच्या प्रीमियम अमाऊंटच्या म्हणजे कधी ड्यू होणार आहे तुमचा प्रीमियम, त्याच्याप्रमाणे आरडीज बनवून ठेवणं, खूप बेसिक गोष्टी आहेत रे. पण किती चांगल्या पद्धतीने तू सांगितलंयस. आपण आय थिंक एक फायनान्शियल पॉडकास्ट पण एक अरे प्लीज करूया. मला खरंच आवडेल, प्रामाणिकपणे आवडेल. मला खूप बोलण्यासारखं आहे आणि खूप मला ऐकायचं पण आहे तुझ्याकडून बारीक सारीक गोष्टी, जेणेकरून माझ्या सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न त्याची उत्तरं तू देशील आणि लोकांना त्याचा फायदा होईल. आणि ऍक्टर म्हणून हा अवेअरनेस, एक्झॅक्टली अनप्रेडिक्टेबल इन्कम. वाईट वाटतं माहितीये, लोकांना वाटेल तसे पैसा खर्च करतात. आज मी 1 लाख रुपये खर्च करतो ना त्यावेळेला तेव्हा नसतात. अरे म्हणजे काय म्हणजे ना, मग मागायचं इतरांकडे हे. आणि आता जे म्हणालीस ना, काही आपल्याला काही पीएफ नाही किंवा असं काही पेन्शन फंड नाहीये, मग तुम्ही त्याचा बनवा ना पेन्शन फंड. एक्झॅक्टली, काहीच नाही. आणि इनफॅक्ट ऍक्टर्स मध्ये हे पण असेल ना की मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त असते ना. एक लाईफस्टाईल. उद्या मी सिंपल सांगते, माझा मुलगा परवा मला म्हणला, आई मला पीएमटीतनं जायचंय. म्हणलं चल. म्हणून मी आणि माझा मुलगा गेलो पीएमटी मध्ये. मी आपले मस्त पीएमटीत बसले होते. शेजारी बसलेली बाई 2-4दा माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणली, तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची मला. म्हणलं बोला. सेम रचना रानड्यांसारखी. कारण तिला विश्वासच नाही तू पीएमटी फिरशील. पण हे मी करू शकले. आय एम नॉट शुअर किती ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस, किती लोक पीएमटीतनं जाऊ शकतात. कारण त्यांना एवढं मॉबिंग होईल की खूप अवघड. सो त्यांना टिपिकली एक क्लास काही ना काहीतरी मेंटेन करायला लागतं. आणि परत किती काळ खर्च होतात ना, आणि परत ऑब्व्हियसली किती काळ काम नाही मिळणार, खरं ते माहित नसतं. काही माहित नाही. आय नो. वाव. ह्या प्लॅनिंग कडनं एक प्रश्नाकडे परत वळूयात की गुलकंद पिक्चर मध्ये काय कोणाच्या मुलाचं आणि कोणाच्या मुलीचं लग्न होणार आहे काय? तुझ्या माझ्या मुलाचं याच्या मुलीशी लग्न. मी आणि सई तामणकर आम्ही नवरा बायको आहोत. आणि आमचा मुलगा शार्विल म्हणून आहे. तो ऍक्च्युअली इथे आज आलेला आहे. बोलवूयात का त्याला? प्लीज आपण बोलूया. शार्विल काम. हा शार्विल यांनी माझ्या मुलाची भूमिका केलेली आहे नकुलची. आणि आय टेल यू, तुझा विश्वास बसणार नाही, चित्रपट बघितल्यावर कदाचित तू सांगशील मला, याचा हा पहिला चित्रपट आहे. अत्यंत कूल आणि अप्रतिम काम केलेलं आहे. म्हणजे रिप्रेझेंटेशन जेनझी जनरेशन कम्प्लीट म्हणतात अर्क उतरलेला आहे त्याच्यात. आणि तो मुळात प्रचंड हुशार सुद्धा आहे. म्हणजे अगदी 95% वाला मुलगा आहे. आणि तेवढाच तो खट्याळ पण आहे. आणि मला माझी आणि त्याचं खूप जुळलं नाही ग, असं म्हणता येईल. सो हा शार्विल. हाय शार्विल, काय तुला सांगायला गुलकंद बद्दल सांग काही. गुलकंद तर म्हणजे कायच बोलायचं, खूप खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. सांगितलं तसं मूवी तर आहेच आहे, पण फर्स्ट कॅमेरा समोरचं पण माझं पहिलंच काम आहे. आणि म्हणजे सगळ्या इतके माझे खूप भारी मित्र झाले याच्यामध्ये. नॉट जस्ट समीर दादा, ईशाताई, प्रसाद दादा, सईताई, पण म्हणजे खूप मेकअप टीम मध्ये किंवा साऊंड टीम मध्ये आमचे डीओपी जे होते त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत खूप म्हणजे लॉंग टर्म मैत्री झाल्या माझ्या. क्या बात आहे. आणि त्यांनी खूप छान काम केलंय. गुड. आता काय मग ह्यांना जो प्रश्न विचारला तोच तुला प्रश्न विचारते. काय आर्थिक नियोजनाचं काय काय विचार केलाय? तू सांगत होता ना, त्यांनी बघितले तुझे व्हिडिओज त्यांनी बघितले. मी ऍक्च्युअली साताऱ्याला जात होतो. माझं गाव सातारा आहे. सो मी पुण्याहून साताऱ्याला जात होतो एकटा. आणि ते म्हणजे लाबला कॅब असते ना, त्याच्यामध्ये मीच गेलो होतो की असं अनुभव करूया काय असतं म्हणून. अच्छा. सो मी असं फर्स्ट टाइम एकटाच गेलेलो. आणि मी एकटा होतो. आणि मग मला आई म्हणलेली की गाणी नको ऐकूस, त्यापेक्षा काहीतरी शिक. आणि आई तुमचं खूप ऐकते. म्हणजे ती सारखं तिच्या लॅपटॉपवर रचना रानडे हे लागलेलंच असतं. आणि ती मला बोलवून ती मला म्हणजे बघायला लावते ते. सो मग मी हर्षद मेहता ते 1992 स्कॅम स्टोरी बघत होतो. आणि नंतर मला खूप इंटरेस्ट आला, म्हणून आईने म्हणलं हे बघ. मी असं बघायला लागलो. आणि मग 2-2.5 तासाचा प्रवास होता. तो कधी गेला मला कळलंच नाही. कुठला व्हिडिओ पाहिलास? तो इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट. हा, बेसिक्स ऑफ 1.5 तासाचा. हो. एज ग्रुप बघ कोणता बघताय तुझा कार्यक्रम? क्या बात आहे. नाही, हा एज ग्रुप तरी मोठा झाला. आता अजून एक किस्से तर म्हणजे मी पण खूप सांगू शकते. बट आता आम्ही इकडच्या एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि अतिशय टिंगरी अगदी 2रीतली आणि 1लीतली पोरं आमच्या इथे भोवती टेबलच्या भोवती काहीतरी खेळत होते. थोड्या वेळाने ते शेजारी आले आणि माझ्या इथं चकायला लागले, कोण इन कोण आउट वगैरे. तर मी आपलं चेष्टा म्हणून मी पण हात ठेवला तिकडे आणि म्हणलं मला पण खेळायचंय, घेणार का मला? तर तो मुलगा माझ्याकडे बघून हसला बरं का. म्हणलं काय रे, मला माहितीये तू कोण आहेस म्हणलं. मी म्हणलं कोण आहे म्हणलं.
तर तो म्हणला तू युट्यूब वर येतेस म्हणला बघ म्हणलं पण मी काय सांगते युट्यूब वर ते नाही सांगता म्हणलं बरं मी तुला 4 ऑप्शन देते की मी कॉमेडी करते का गाणं म्हणते का डान्स करते का पैशाबद्दल सांगते पैशाबद्दल सांगते हा ऑल नाही पण हे जसं आहे ना या जनरेशनला सुद्धा तुझे पॉडकास्ट आवडतात तसे आमचा गुलकंद चित्रपट जो आहे ना तो सुद्धा असाच आहे त्याला मी फॅमकॉम म्हणून नाव दिलेलं आहे फॅमकॉम आजपर्यंत रोमकॉम आलेला आहे रोमॅन्टिक कॉमेडी फॅमकॉम इज फॅमिली कॉमेडी म्हणजे संपूर्ण फॅमिलीला तुम्ही एकत्र समोर घेऊन बसू शकता आणि गुलकंदाचा आनंद घेऊ शकता 1 मेला हा रिलीज होतोय आणि मे महिन्यात तुला सगळ्यांनाच माहिती की प्रचंड उन्हाळा असतो एक थंडावा देणारा मानसिक थंडावा देणारा हा चित्रपट आहे जो तुमच्या अनेक वर्षांच्या नवरा बायकोच्या नातेसंबंधांवर उत्तम भाष्य करेल जेव्हा तुम्ही जाल तेव्हा भरपूर हसून सुद्धा जाल पण किंचितसे ना अंतर्मुख सुद्धा होऊन जाल की येस ही गोष्ट माझ्या घरात घडू शकते किंवा घडलेली आहे यावर मी अमुक ठिकाणी रिॲक्ट झालेलो आहे ते चुकीचं होतं किंवा ते बरोबर होतं तर त्यामुळे हे खूप गंमत आहे चौघुऱ्यांच्या समीर यांनी डान्स पण केलेला आहे त्या चित्रपटात सई तामणकर यांच्या जगात वाढलेलं होतं मला केलेलं आहे आणि ईशा डे या अभिनेत्रीने अप्रतिम काम केलेलं आहे मला हे सांगायला फार प्राऊड फील होतं ईशाला 3 वर्ष झाली हास्य जत्रेमध्ये शी हॅज डन अ फॅब्युलस आणि मॅजिकल काम केलेलं आहे तिने तिच्यासाठी एक तर ती खूप भाग्यवान आहे की तिच्या करिअरच्या या टप्प्यात तुला हा रोल मिळाला जो ऑथर बॅक्ट आहे सो स्ट्रॉंग टीम आहे म्हणजे प्रत्येक ऍक्टरचं स्वप्न असतं एक ऑथर बॅक्ट रोल मिळणं आणि लेयर्ड काम करणाऱ्या डिरेक्टर रायटर्स बरोबर काम करणं हे सगळं आणि प्लस अशा ऍक्टर्स बरोबर सो हे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आत्ताच मी दगडूशेठ यांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि नंतर आता तुझा पॉडकास्ट केलेला आहे तुझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना फॉलोअर्सना विनंती आहे 1 मेला गुलकंद नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा फर्स्ट डे फर्स्ट शोचं टार्गेट ठेवा प्रत्येक नात्यात मोनोटोनी येते काही वर्षांनंतर तर त्यावेळेला नवीन नातं शोधायचं का त्याच नात्यात काहीतरी नवीन शोधायचं असं काहीतरी तुम्हाला या फिल्म मधून मिळेल क्या बात आहे क्या बात आहे मस्त खूप खूप मजा आली आणि परत एकदा रिपीट करते मी तर नक्कीच फर्स्ट डे ला बघणार आहे तुम्हीही नक्की फर्स्ट डे हा पिक्चर बघा आणि खूप आय थिंक खूप चांगला विचार मांडलाय मी खूप इंटरेस्टिंग वाटतोय आत्ताच मला उत्सुकता आत्ताच वाटलेली सो आय एम शुअर तुम्हालाही नक्की आवडेल आणि अशा छान छान व्हिडिओज आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक बटन हाणायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार